जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे हातात घेऊ नका असा सल्ला इस्लामपूर येथे मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। गेल्या 70 वर्षांहून अधिक काळ मराठा आरक्षणाचे पुरावे असतानाही सरकारने स्वतःच्या बुडाखाली ते का लपवले? त्याच वेळी मराठ्यांना आरक्षण दिले असते तर मराठ्यांची जात प्रगत झाली असती। आरक्षण का दिले नाही याचं उत्तर सरकारने द्यावे असा सज्जड दमही सरकारला दिलाय। इस्लामपूर येथे जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा झाली आहे। रात्री उशिरापर्यंत सभा चाललेली। तहसील कचेरी चौकात जेसीबीतून पुष्पवृष्टी करत कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं। जरांगे पाटील म्हणाले, 24 डिसेंबरपर्यंत राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देतो असं म्हटलं असलं तरीही त्यांना जाग आणण्यासाठी 1 डिसेंबरपासून गावोगावी साखळी उपोषण करावं। आरक्षणाने आमच्या लेकरांचा घात केलाय। ओबीसी नेत्यांचा दबाव राज्य सरकारवर होता। मराठ्यांची एकजूट बघून सरकारने पुरावे शोधण्यास सुरुवात केली। आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे। ज्या नेत्यांना आम्ही मोठं केलं ते नेते मराठ्यांच्या बाजूने बोलायला तयार नाहीत, ही शोकांतिका आहे। सभा नियोजित वेळेपेक्षा तब्बल 6 तास उशिरा झाली तरीही मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती। रात्री 12:30 वाजता सभा संपली। मिरज तालुक्यातील कवठेपिराण गावामध्ये घरात चोरी करणाऱ्या पुतण्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। सांगली ग्रामीण पोलिसांनी 2 दिवसात सदर चोरीचा छडा लावलाय। या प्रकरणी चोरी करणाऱ्या अश्वजित जितेंद्र कवठेकर याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीतील सोन्याच्या दागिन्यांसह 2,25,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। मिरज तालुक्यातील कवठेपिराण येथे फिर्यादी ज्योती कवठेकर या आपल्या कुटुंबियांसोबत चिपळूण येथे राहतात। त्यांचं मूळ गाव कवठेपिराण आहे। दिवाळीनिमित्त त्या गावी आल्या होत्या। बुधवारी दुपारी कवठेकर यांच्या घराचा दरवाजा उघडा राहिला होता। त्याचा फायदा घेत चोरट्यांनी कोणी नसल्याचं पाहून घरामध्ये घुसून आतील खोलीत बेडरूममध्ये ठेवलेल्या कापडाच्या पिशवीतील 2,25,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केला। या घटनेनंतर ज्योती कवठेकर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। भर दिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेनं खळबळ उडाली होती। या चोरीचा उलगडा करण्यासाठी यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरची चोरी ही ज्योती कवठेकर यांच्या पुतण्यानेच केली आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी संशयित अश्वजित कवठेकर याला त्याच्या घरातून अटक करत त्याच्याकडून चोरीतील सर्व 2,25,000चा मुद्देमाल जप्त केलाय। चालू वर्षी पावसाअभावी शेतीचे सिंचन, पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। यापूर्वी जिल्ह्यातील 4 तालुके आणि उर्वरित 6 तालुक्यातील 37 मंडल दुष्काळी जाहीर केले होते, परंतु पाऊस न झालेले चिकुर्डे, वायफळे आणि तिकोंडी या मंडल वगळण्यात आले होते। तिन्ही मंडलात पाऊस कमी झाल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे पाठवलाय। त्यामुळे शासनाकडून अन्य 3 मंडलामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील शिराळा, मिरज, कडेगाव आणि खानापूर या 4 तालुक्यांचा मध्यम दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यात आलाय। या तालुक्यांना दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या, परंतु दुष्काळी पट्ट्यातील कवठेमंकाळ, जत आणि आटपाडी तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी असतानाही दुष्काळी तालुक्यातून वगळण्यात आल्याने सरकारविरोधी नाराजी व्यक्त करण्यात आली। विविध राजकीय पक्षांसह संघटनांनी सुद्धा उर्वरित तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी केली होती। त्यानंतर 6 तालुक्यातील 37 मंडलांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। जिल्ह्यातील 4 तालुके आणि उर्वरित 6 तालुक्यातील 37 मंडलात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तिथे दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या आहेत। मात्र अन्य काही मंडलांमध्येही कमी पाऊस झालाय, परंतु त्याचा दुष्काळामध्ये समावेश झाला नसल्याचं स्पष्ट झालंय। महसूल आणि कृषी विभागाकडून पडताळणी केल्यानंतर वाळवा तालुक्यातील चिकुर्डे मंडलात अवघा 59, तासगावमध्ये वायफळेत 66 आणि जत तालुक्यातील तिकोंडी मंडलात 77 मिलीमीटर पाऊस झाला असं स्पष्ट झाले। या मंडलामध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे। या मंडलामध्येही दुष्काळ जाहीर करण्यात यावा असा अहवाल जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी शासनाला पाठवलाय, परंतु त्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे। जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून 10 दिवसांपूर्वी पलायन केलेल्या न्यायालयीन बंद्यास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। सदाशिव अशोक संदे असं अटक करण्यात आलेल्या बंद्याचं नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शुक्रवारी त्याच्या राहत्या घरी ही कारवाई केली। बुधवारी अत्याचार प्रकरणातील आरोपी सदाशिव अशोक संदे यांनी कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली होती। त्याच्या विरोधात आष्टा पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता।
दुपारच्या सुमारास कारागृहातील स्वयंपाक खोलीमध्ये आरोपी संदेह गेला होता। या ठिकाणी कोणताही सुरक्षा रक्षक नसल्याचं पाहून त्याने भिंतीवरून उडी मारून पटवर्धन हायस्कूल जवळून पलायन केलं। या घटनेनंतर कारागृहाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पलायन केलेल्या सदाशिव संदेह याचा शोध घेत होते। यावेळी पथकातील कर्मचारी अरुण पाटील आणि सूरज थोरात यांना माहिती मिळाली की पलायन केलेला संशयित संदेह हा आष्ट्याजवळील त्याच्या मूळ गावी मिसळवाडी येथे त्याच्या घरी गेलाय। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी त्याच्या घरावर छापा टाकून त्याला जेरबंद केलं। गोटखिंडी येथे ऊसतोड मजुरांनी चक्क कोल्ह्याला झोपडी शेजारी बांधून ठेवलं होतं। वन विभागाला माहिती मिळताच धाव घेतली आणि त्याची सुटका केली आहे। त्याला वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं जाणार आहे। गोटखिंडी परिसरात ऊसतोडीसाठी मोठ्या संख्येने मजूर आलेत। परिसरात ठिकठिकाणी झोपड्यांमधून राहत आहेत। ऊसतोडी दरम्यान एका मजुराला ऊसाच्या फडामध्ये कोल्हा आढळला। त्यांनी त्याला पकडलं, झोपडी शेजारी बांधून ठेवलं। शुक्रवारी एका ग्रामस्थाने याची माहिती प्राणीमित्रांना दिली। ऊसतोड मजूर कोल्ह्यासोबत खेळत असल्याचं सांगितलं। त्याला दोरीने फरफटत नेणे, मारहाण करणे असा छळवाद सुरू असल्याची माहितीही दिली। ग्रामस्थाने वन खात्याच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्काचा प्रयत्न केला, पण संपर्क झाला नाही। त्यामुळे नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे डॉक्टर हर्षद दिवेकर यांच्याशी संपर्क केला। दिवेकर यांनी दिलेल्या माहितीनंतर सांगलीचे सहाय्यक वनसंरक्षक डॉक्टर अजित साधने यांनी कोल्ह्याच्या सुटकेसाठी कार्यवाही केली। इस्लामपूर वन विभागाला कारवाईचे आदेश दिले। वनरक्षक कोळेकर गोटखिंडी येथे मजुरांच्या वस्तीतून त्यांनी कोल्ह्याला ताब्यात घेतले। सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या जिल्हा कारागृहात शुक्रवारी सकाळच्या सुमारास बाहेरून आतमध्ये एकाने गांजा सदृश्य पाला आणि लहान बटवा आत फेकल्याचं उघडकीस आलं। या प्रकरणी तिघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये बटवा फेकणारा हरीश मोहिते तसेच बंदी सोहेल दिलावर शेख आणि तुषार महेश भिसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मागील आठवड्यात कारागृह आवारातील टॉवर क्रमांक 2च्या खाली असलेल्या गवतामध्ये दारू, गांजा आणि 2 मोबाईल असा 840 रुपयांचा ऐवज मिळून आला होता। पुन्हा एकदा कारागृहात गांजा सदृश्य पाला आणि दगड असलेला लहान बटवा फेकल्याची घटना उघडकीस आली। कारागृहामधील असलेले तट क्रमांक 2 आणि 3च्या मध्ये विभक्त कोठडीच्या समोर बंदी सोहेल शेख याचा मित्र हरीश मोहिते यांनी आरोपी सोहेल शेख आणि तुषार भिसे यांच्याकरिता गांजा सदृश्य पाला आणि बटवा कारागृहामध्ये फेकला। याबाबत कारागृह शिपाई माधव रामराम सोमवंशी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात याबद्दलची फिर्याद दिली आहे।